आज नारळी पौर्णिमा आहे आणि मांगल्याची, श्रद्धेची आणि समुद्र देवतेच्या पूजनाची कोळी बांधवांची परंपरा असते। रत्नागिरीमधल्या 5 पांढरी गावातल्या नारळी पौर्णिमेचा उत्सव हा पारंपरिक असतो आणि उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत असतो। कोळी बांधवांसाठी समुद्र म्हणजे केवळ उपजीविकेचं साधन नाही, तर त्यांच्या सुख दुःखाचा साक्षीदार असलेला दर्या राजा असतो। दर्या राजा शांत हो, आमच्या कुटुंबाचं रक्षण कर, भरपूर मासळी मिळू दे आणि आमचे धनी सुखरूप किनाऱ्यावर परतू दे, अशी भावपूर्ण प्रार्थना करत समुद्राला मानाचा सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करण्यात आला। या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढली गेली होती। पारंपरिक वेशभूषेतल्या कोळी बांधवांच्या सहभागानं इथलं वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झालं होतं। रत्नागिरीच्या करजुवे इथं सुद्धा मिरवणूक काढली गेली। सोलापुरातल्या पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला मार्कंडेय मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली होती। महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते श्रींचा रुद्राभिषेक, पालखी पूजन केलं। त्यानंतर मंदिर परिसरातून पालखी प्रदक्षिणा काढली गेली। यावेळेला जय मार्कंडेयच्या जयघोषानं इथला परिसर दुमदुमून गेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।